दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर भूखंड घोटाळ्याचे आरोप समाजसेवक बाळासाहेब मिरजे यांच्यामार्फत करण्यात आलेत. वनमंत्री गणेश नाईक यांची मुरबाड येथील जमीन वनविभागाची असल्याचे आरोप त्यांनी केलेत. वनमंत्रीच ती जमीन कशी वापरू शकतात असा प्रश्न बाळासाहेब मिरजे यांनी उपस्थित केलाय. यासोबतच सुभा ॲग्रो लिमिटेडला 500 रुपये प्रति एकर दराने 60 वर्षांसाठी कवडीमूल दराने जमीन भाडेपट्ट्याने दिली आहे. या प्रकरणी ठाणे जिल्हाधिकारी, उपवन अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असता कोणतीही कारवाई होत नसून योग्य चौकशी करून कारवाई करण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी तक्रारदार बाळासाहेब मिरजे यांनी केली आहे. आदरणीय गणेश नाईक साहेब यांची जी मुरबाडला जमीन आहे त्या जमिनीमध्ये वन लागलेलं आहे. वनमंत्री जर वन लागलेली जमीन जर वापरत असेल तर ही अत्यंत चिंताजनक गोष्ट आहे. त्यासाठी मी जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे यांच्याशी पत्रावर केलेला आहे. स्वतः वनमंत्री साहेब मंत्रालयामध्ये त्यांच्यासोबत मी 2 वेळा पत्रावर केलेला आहे. वनरक्षक यांचे मुलुंडला जे बसतात यांच्याशी पत्रावर केलेला आहे. एक पत्र त्यांच्याकडून निघालेलं आहे की आम्ही चौकशी करू, पण ती चौकशी अत्यंत संत गतीने होत आहे. त्यामुळे प्रसार माध्यमांसमोर हा विषय मांडण्यासाठी आजचे पत्रकार परिषद घेतलेली आहे. त्याच्यानंतर इकडे मापेमध्ये नाईक साहेबांनी जे 2 ऑफिस घेतलेले आहेत कामधेनूमध्ये, त्या ऑफिसमध्ये जे त्यांनी पैसे भरलेले आहेत तिथं फक्त आरटीजीएस म्हणून लिहिलं आहे. त्याच्यावरती कुठल्याही बँकेतून पैसे गेले आणि किती कसे गेले ते काही नाही, फक्त आरटीजीएस लिहिलेलं आहे. कुठल्याही बँकेचं ब्रँचचं काही नाव नाही. म्हणून त्याच्यामध्ये मला शंका आहे की पैसे दिले की नाही, फक्त आरटीजीएस. आणि एखादे एवढे मोठे मंत्री आहेत आणि अशा गोष्टी होत असत त्या चुकीच्या आहेत. MIDCच्या जागेवरती 22 जर माळ्याच्या बिल्डिंग होत असेल तर भविष्यामध्ये तिथे उद्योग बंद होऊन जातील. उद्योग राहावेत आणि आता तिथे 22 माळ्याचे परत बाजूला 22 त्यांचे व्हाईट हाऊस आणि त्याच्यावर क्रिस्टल हाऊस तिथे मुलगा 22-23 माळ्याची बिल्डिंग होईल. मग सगळे फॅक्टरी बंद होऊन जातील. या गोष्टीला कुठंतरी रोग बसावा म्हणून मी हे सगळं प्रसार माध्यमांसमोर मांडत आहे. संबंधित त्याविषयी मी तक्रार केलेली आहे. त्याची गट क्रमांक आहे 426, गट क्रमांक 397, गट क्रमांक 428, गट क्रमांक 428 अ, गट क्रमांक 430, गट क्रमांक 431, गट क्रमांक 33 ह्या सातबाऱ्यावरती आदरणीय गणेश नाईक हे स्वतः भोगवटाधारक आहे आणि हे वनमंत्री आहेत. आणि दुसरा गट क्रमांक आहे 431, 475 अ, गट क्रमांक 431 हे जे गट आहे हे सुबोध ॲग्रो या कंपनीला फक्त 500 रुपये प्रति एकरी 60 वर्षासाठी लीजवरती दिलेली आहे. म्हणजे कवडी मोलाने. म्हणजे अशी कुठे जमीन फार आपले डोंगराळ भागात जरी गेलो तो 500 रुपये एकरीला भेटणारच नाही ती जमीन कुणालाच. मग ह्या सगळ्या प्रकाराची चौकशी व्हावी म्हणून मी संबंधित विभागाला तक्रार केलेली आहे. त्याच्यावरती कारवाई व्हावी आणि हे पत्रकारांसमोर हा विषय यावा यासाठी पत्रकार परिषद घेतली. कारण मागच्या काळामध्ये घेतली होती त्यावेळेस इलेक्शन होतं किंवा आता मध्ये महापौरचं इलेक्शन झालं मग मध्ये, म्हणून मी आजचा दिवस निवडून ही आज प्रेस घेतली. धारक स्वतः आदरणीय गणेश नाईक साहेब आहेत आणि ज्या कंपनीला दिलेली आहे सुबोध ॲग्रो त्या कंपनीचे डायरेक्टर सुद्धा स्वतः नाईक साहेबच आहेत. फक्त नाव वेगळे, कंपनी तीच, फक्त कागद फिरवलेली आहे. आता ती का फिरवली ती माहित नाही, त्याची चौकशी झाली पाहिजे. आता टोटल एक्झॅक्टली काढली नाही पण अंदाजे माझ्या मताने सगळी मिळून 15 एकर जमीन आहे. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.